नमस्कार, मी अमृता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द वेस्टीज। चला तर आज आले मी हडपसरमध्ये। इतका पाऊस आणि 9 तारखेलाच मला शूट करायचं होतं आणि 9 तारखेलाच खूप पाऊस। पुण्याचं काही सांगता येत नाही। सोलापूर पुणे हायवेवर हडपसरमध्ये वैशाली भेळ नावाचं एक रेस्टॉरंट आहे। तिथं मी त्या दिवशी गेले होते। पाऊस होता त्याच्यामुळे तिथं जरा गर्दी कमी होती, पण मी त्याचे खूप सारे रील्स बघितले होते म्हणून मी तिथं गेले आणि तिथली पावभाजी ट्राय केली। तर हा आहे त्यांचा मेन्यू। त्यांनी मेन्यू कार्ड वगैरे काही ठेवलेलं नाहीये, कारण तुम्हाला काउंटरवरच त्यांना हे द्यावे लागतील, ऑर्डर द्यावी लागतील। तर मेन्यू तर मला ठळक स्पष्ट वर मोठ्या अक्षरात दिलेला आहे। कोणत्याही एज ग्रुपच्या कस्टमरसाठी हे वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून काम करतं, कारण इथं तुम्हाला सगळं काही मिळतंय। आता टेस्टची बघूयात आपण कसं आहे। मी इथल्या बहुतेक रील्स बघितलेल्या आहेत त्या पावभाजीवर आहेत आणि पावभाजी मला इथली टेस्ट करायची आहे। मला तिथे एवढी स्वच्छता वगैरे वाटली नाही म्हणून मी फक्त पावभाजी ऑर्डर केली होती। बाकी त्यांचं रेस्टॉरंट मोठं आहे, खूप जण बसू शकतात आणि तिथला ॲम्बियन्स पण ओके आहे। त्या दिवशी पाऊस होता त्याच्यामुळे तिथं जास्ती गर्दी नव्हती। बाकी ठीक आहे। इथं ते माझी पावभाजी करत होते आणि त्याचा मी इथं व्हिडिओ घेतलाय। आता पावभाजीची टेस्ट कशी होती हे मी तुम्हाला ते खाऊनच सांगेन। आणि मी त्या दिवशी तिथं गेले होते, ती एकटीच गेले होते, सो 1 प्लेट पावभाजी माझ्यासाठी इनफ आहे। हॅलो गाईज, मी आज आली आहे वैशालीमध्ये। वैशाली भेळ सोलापूर पुणे हायवेवर आहे हडपसरमध्ये आणि याच्या रील्स वगैरे खूप बघितलेल्या आहेत की पावभाजी खूप फेमस आहे असं मी ऐकलंय। तर पहिल्यांदा मी हॉटेलबद्दल सांगते। हॉटेलमध्ये स्वच्छता एवढी खास नाही आहे। हॉटेल ओके आहे। फूडचं आता मला माहीत नाही, मी पहिल्यांदा ट्राय करीन आणि मगच सांगेन फूड कसं आहे। जायला यायला सोपं आहे कारण हायवे आहे, त्यामुळे तुम्ही पटकन येऊन जाऊ शकता। तुम्हाला इथं कालवा खूपच आता सध्या ऐकू येत असेल। आज पाऊस होता खूप जास्त, तरी मी शूट करायला आली आहे, व्हिडिओ शूट, आणि मी एकटीच आहे त्याच्यामुळं ओके। आता समजून घ्या प्लीज। ओके, आता नेक्स्ट म्हणजे भरपूर साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथं खायला मिळतील। तुम्हाला पिझ्झा आहे, त्यानंतर इटालियन पदार्थ आहेत, पास्ता वगैरे आहे, त्यानंतर सँडविचचे खूप सारे प्रकार आहेत, त्यानंतर ज्यूस आहे। पावभाजी, इथली पावभाजी फेमस आहे। बटर पावभाजी आहे, भेळ आहे, तुम्ही काही खाऊ शकता। ॲम्बियन्स ठीकठाक आहे आणि मला हॉटेल ओके वाटलं। तर नसतेच पावभाजी, मी याच्या खूप साऱ्या रील्स पाहिलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे मी इथं आले। मी म्हणलं बघावं नक्की, खूप म्हणतात की खूप छान पावभाजी असते असं तसं। बघावं आता हॉटेलमध्ये पावभाजी कशी मिळते। ओके, लेट्स ट्राय इट। बटर वगैरे तर भरपूर लावलेलं दिसतंय। थोडीशी आंबट आहे, जास्त टोमॅटो घातलाय मी। नक्की ग्रेट नाही आवडली पावभाजी। टेस्ट फेमस पावभाजीसाठी आहे। कांदा खाऊन बघूयात यार, चांगलं वाटतं। तिखटच नाहीये पावभाजी।
जेन्युइन मत माझं असं आहे की तुम्हाला पावभाजी ट्राय करायची असेल तर मेन पुण्यामध्ये खा. नुसती रील ह्याची बघितली आणि मी इथं आली, पण मला ह्याची टेस्ट आवडली नाही. स्पष्टपणे सांगते मी पावभाजी लवर आहे आणि आय डोंट थिंक सो की इथली टेस्ट खूप छान आहे. याचा अर्थ असा होतो की जेन्युइन रिव्ह्यू तुम्हाला लोक देत नाहीत. तुम्ही रील्स बघता त्या हिशोबाने तुम्ही येता, पण जेन्युइनली तुम्हाला तिथली टेस्ट कळेलच अशातला भाग नाही. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेन्युइन रिव्ह्यू मिळेल. आय डोंट नो, मी जास्त भाजी खाणारच नाही, खूप जास्त आंबट आहे. तर माझ्या पण खूप आहेत. हेल्थच्या दृष्टीने चांगलं नाही. हायजीनची यांनी पूर्ण व्यवस्था केली पाहिजे, कारण समोरच रोड आहे, त्यामुळे फ्लाईज आणि हे खूप जास्ती आहे. मी तर फक्त पाव खाणार आहे, कारण भाजीला काढी मात्र ही चव नाही. माझं एक म्हणणं आहे की तुम्ही जर लोकांना सर्व्हिस देताय, कमीत कमी तुम्ही आणि तुमचं एवढं मोठं रेस्टॉरंट आहे, तर कमीत कमी तुम्ही स्वच्छतेची काळजी घेतलीच पाहिजे. तुम्ही माशांसाठी कापूर जाळू शकता, उदबत्ती लावू शकता, दूध लावू शकता, त्याच्याने माशा वगैरे होत नाही, डास होत नाही. तुम्ही बेटर आहे तो ऑप्शन तुम्ही चॉईस करू शकता. हे तुमच्या हातात आहे, हॉटेलवाल्यांच्या हातात आहे. ॲक्च्युली मी जाताना आता मालकाला जाऊन सांगणार आहे की स्वच्छता नाही आहे तुमच्या हॉटेलमध्ये, तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे हॉटेल. मी विचार केला होता की थोडं काही अजून भेळ किंवा सँडविच वगैरे इथले ट्राय करावं. दुसरी गोष्ट म्हणजे पावभाजी खाल्ल्यावर माझं उक्कच झालं इथलं कामच, त्यामुळं मला दुसरी कुठली डिश इथली ट्राय करायची नाही. जी फेमस डिश आहे ती अशी असेल. पुण्यात काय होतं कधी ना काही सांगता येत नाही. सकाळपासून ॲक्च्युली रात्रीपासून पाऊस चालू आहे पुण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात. सकाळी उठल्यावर मी बघितलं तर बाहेर पाऊस चालू होता आणि आज आम्ही चूक करायचं ठरवलं होतं. धानी मनी पण नाही आणि पाऊस आला आणि हात भिजलेली आहे सध्या आणि तसंच खाते आणि तसंच व्हिडिओ पण बनवते. बघा डेडिकेशन. त्या डेडिकेशनसाठी तर तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे, हो ना. तर माझं असं मत आहे की तुम्हाला खायची असेल तर मेन पुण्यामध्ये खावा. मी एक केलं होतं मिस्टर अँड मिसेस पावभाजी, तुम्ही तिथली खाऊ शकता. ती पण खूप छान आहे. त्यांची टेस्ट होममेड आहे, पण खूप छान टेस्ट आहे त्यांची. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच माझे व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा सगळ्यांसोबत. कोथरूड साईडला मला यायचं आहे. कोथरूडला मी येऊन जाईल नेक्स्ट वीकमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ आपला कोथरूडचा असेल, तर स्टे ट्यून विथ माय चॅनल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलला खूप जण येतात आहे, माझं व्हिडिओ बघतात आहे पण सबस्क्राईब करत नाही आहेत. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज प्लीज. बाय. असेच व्हिडिओ घेऊन येत राहील. जय श्रीराम.